नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत भरली भेंडी। त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतले। ते भेंडी घेतलेत मी पाव किलो। ही धुवून स्वच्छ पुसून नंतर चिरून घेतलेत। मी अशी चिरा पाडून घेतला त्याला। त्यानंतर लागणार आहे ते मसाला भरण्यासाठी शेंगदाणे, खोबरं, मिरची, तीळ, कोथिंबीर, लसूण आणि आलं। त्यानंतर इथे कढीपत्ता आणि लसूण फोडणीसाठी घेतले। नंतर तिखट, धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हिंग, लिंबाचा रस आणि हळद हे सर्व आपण भाजून घेतलेलं आहे। आता मिक्सरला लावून घेऊया। तर भेंडी भरण्यासाठी आपण हे मसाला तयार करणार आहोत। हे आपण असं जाडसरच वाटून घ्यायचं। त्यामध्ये तिखट टाकणार आहोत। आपल्याला किती पाहिजे तेवढंच टाकायचं। तर हळद, धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हिंग, नंतर लिंबाचा रस, तर थोडं तेल टाकणार आपण। त्यानंतर चवीपुरतं मीठ। सर्व आपण असं मिक्स करणार आहोत। चांगला मसाला हाताने करून घेऊया आपण। चांगला एकजीव करून घेऊया आपण। आपला तयार करून झालेला मसाला चांगला मिक्स झाला आहे। आपण आता भेंड्यामध्ये असं भरून घेणार आहोत। असं चांगलं भरून घ्यायचं। आता आपण असे सगळी भेंडी भरून घेऊया आपण आता ही सर्व भेंडी भरून घेतलेली आहे। आपण आता याची फोडणी करूया। मी इथे पॅन गरम करत ठेवला आहे। आपण तेल टाकूया। आपलं आता तेल गरम झालं आहे। लसूण टाकूया। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत। त्यानंतर आपण ही भरलेली भेंडी आपण त्यामध्ये सोडून घेऊया तेलामध्ये। हे आपल्या भेंडी तेलात सोडून घेतले। त्यामध्ये हा उरलेला मसाला आहे तो आपण वरती टाकून घेऊया। तर आपण 2 मिनिटं याच्यावर असं झाकण ठेवणार आहोत। आता एका बाजूने चांगली शिजलीत। आपण हे आता पलटी करून घेऊया सगळी भेंडी। हे आपले आता सगळी पलटी करून झालेत। पण 2 मिनिटं झाकून ठेवूया। हे आपलं तयार झालेले भेंडी। त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया थोडी। आणि आता सर्व करून घेऊया आपण। आपली तयार झालेली आहे भरली भेंडी। खूप छान लागते। खूप वास छान सुटलेला आहे। तर तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।